नमस्ते माऊली. नमस्ते. काय चाललंय? बोला. आता सध्या तुमचं एक लोकेशन तुम्ही शेअर केलेलं आहे ग्रुपवरती. हं. तुम्ही म्हणजे सांगलीमधून बाहेर पडताना कुठलं गाव आहे ते तासगावच्या जवळपास आहे तुम्ही. बरोबर. नेमकं आपलं तिथं रोहित पाटील जे आहेत त्यांच्यासाठी इकडे आलो होतो. कवठे आणि महाकाळचे आमदार. हं. आणि झाला प्रश्न, बाकीचे दौरे कॅन्सल केलेले आहेत. हं, हं, त्यामुळे काय तो विषय दबायचा नाही आहे. हं, फक्त आता मुंबईच्या दिशेने मी निघालेलो आहे. हं, हं. आणि आता जाताना रायगडला जाऊन रायगडमध्ये निवेदन देऊन पुढचं नियोजन असेल. हा, तो पण फोटो बघितला. उद्या कार्यक्रम 30 तारखेला कार्यक्रम आहे. नाही, तो कार्यक्रम नाही आहे, हा, तो निवेदन द्यायचं आहे. अच्छा. पण मुलांचा उत्साह फार मोठा आहे. रायगड त्याला तुम्ही जिल्ह्याच्या काय करणार? रायगड जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी का? हं. अच्छा अच्छा. नेमकं मग प्रत्येकाचा उत्साह असेल त्याला मी काय करू शकत नाही ना. नाही, काही हरकत नाही. मी मी चाललोय पंढरपूरला अच्छा. हा, आषाढी वारी. पांडुरंगाच्या भेटीला. बरोबर. हा, हं, एसटीचा प्रवास आहे, कोणी बसणार? बरोबर. तसं रायगडला जातोय. आता रायगडमध्ये त्यांनी संवाद दौरा, मी आता जस्ट पोस्ट बघितली, मलाही आता माहिती पडली. मी फक्त जाणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं 30 तारखेला जाणार हो आहे. हो हो. आणि माननीय बरशेट घोगाले साहेबांची पण भेट घ्यायची आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पण भेटीसाठी प्लॅनिंग असणार आहे. मग ते महाराज काय होईल? हां. नेमके म्हणजे भरतशेठ गोगालेची भेट आपण उद्या 30 तारखेच्या घेणार आहे की आजच घेणार आहे? आज रात्री पण होऊ शकेल. आता ते दिंडीमध्ये चालत आहेत सध्या. अच्छा. आज रात्री पण होऊ शकेल, उद्या पण होऊ शकेल. नेमके भरतशेठ गोगाले सोबत भेटण्याचं कारण काय किंवा काही प्लॅनिंग? पुढली जी दिशा आहे हा हा. किंवा पुढे जे एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन त्यांची तारीख घ्यायची आहे, हम्म हम्म. त्याही संदर्भात चर्चा असणार आहे. महाराज आता 14 तारखेचं नेतृत्व म्हणून सगळे नेतृत्व एकत्र येऊन जे नियोजन केलेलं आहे क्षत्रिय मोर्चे, त्याही संदर्भात त्यांच्या कानावरती ठेवायचं डोक्यात आहे. सगळे विषय त्या ठिकाणी मांडायचे आहेत. आणखी भरतशेठ गोगालेच्या व्यतिरिक्त आणखी कोणासोबत आपण काही विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणार्थ्याच्या समस्याच्या बाबतीत बोलणी वगैरे केली? सांगलीमध्ये 2-3 जे नगरपालिका विषय आहे अनुषंगाने मी काही मंडळीशी भेटलो. त्यांनाही सांगितलं त्यांना पुढाकार घ्यायला. येणाऱ्या काळामध्ये त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्यावं, नगरपालिकेच्या तत्वावरती घेऊ शकतात. आणि सांगलीमध्ये ती आवश्यकता आहे सध्या. महाराज, अशी प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा आवश्यकता आहे ना प्रशिक्षणार्थ्यांना? हो, नगरपालिका जी आहेत, नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी जागा निघाल्या होत्या. त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर कंपनी मार्फत घेतात सध्या. अच्छा. तर कंपनी मार्फत घेत असताना तर आता जे कंपनी त्यांना 25,000 पगार देते, माझ्या मुलांना 15,000 पगार देऊ देईल, पण आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आयुक्त सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे जिथं रिक्वायरमेंट आहे, जिथं माणसाची गरज आहे, असं शासनाचं परिपत्रक जिथं जिथं आहे तिथं तुम्ही ही मागणी करणार आहात का की तिथं? हो, जिथं जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी 100% मागणी करणार आहोत. भरतशेठ गोगाले सोबत कुठल्या मागण्या वगैरे काही याच्याबद्दल माहिती देऊ शकता? आता मागण्या जी आहे, पहिली मागणी ही असणार आहे की पहिला आमची भेट घालून द्या. कोणासोबत? एकनाथ शिंदे साहेबांशी. शिंदे साहेबांसोबत. आणि त्यानंतर मग पुढली दिशा काय असेल ते. नक्कीच नक्कीच माऊली. जर समजा शिंदे साहेबांसोबत भेट घालण्याचं प्लॅनिंग जर ठरलं तर यामध्ये तुम्ही एकटे भेटणार आहात की प्रशिक्षणार्थ्यांना सोबत घेऊन भेटणार आहात? एकटा कसं भेटणार साहेब? नाही, म्हणजे जे तारीख जे फिक्स होणार आहे हे प्रशिक्षणार्थ्यांसोबत पूर्ण आंदोलन रूपात राहणार आहे की? नाही, आता जे भेटणार आहे पत्र देणार आहे. अच्छा. आमंत्रण करणार आहे आपण त्यांना की आपण वेळ द्यावी म्हणून. अच्छा. मागणी पर असणार आहे. त्या संगत माझ्या सगळं प्रशिक्षणार्थी असतील सोबत. भरतशेठ गोगाले समजा आता वारीमध्ये आहेत, वारीमध्ये आज कदाचित आज रात्री भेट होऊ शकते, उद्या भेट होऊ शकते. नेमकी फक्त एकनाथ शिंदे साहेबांची भेटच घ्यायची म्हणजे बोलणी होणार आहे की अजून प्रशिक्षणार्थ्यांचे काही प्रश्न वगैरे असतील ते मांडणार आहेत आपण? आता मी चाललोय, आता काय होतंय त्या पद्धतीने, कारण मला परत 1 तारखेला मठावरती यायचं आहे. माझ्या 2 तारखेला कार्यक्रमाची तयारी करायची आहे. त्यामुळे
आणि त्यात सगळे दौरे कॅन्सल केल्यामुळं मला उलट थोडा चान्स वेळ मिळालेला आहे. आणि मठावरती जो त्या ठिकाणी कवी संमेलन आहे हो त्याचा अध्यक्ष असल्यामुळं मला तो कार्यक्रमला थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे मी परत लगेच येणार आहे आणि परत मग मुंबईला जाणार आहे. म्हणजे 14 तारखेच्या मोर्चासाठी परत जो आपण सांगितलेला आहे 13 तारखेला नंदुरबार आणि 14ला मुंबई इथं पोहोचणार आहे. हो. नक्कीच माऊली, आपण आषाढी वारीसाठी सुद्धा जी काही आपली हे आहे, आपल्याकडून जे योगदान आहे ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्याला सुद्धा वेळ मिळालेला आहे. दौरे रद्द झाले म्हणून काही हरकत नाही, परंतु पुढील दिशा सुद्धा, पुढील काळात सुद्धा आपण जे काही योजना असेल, जे काही आपल्या कल्पना असतील, नियोजन असेल, ते सर्व प्रशिक्षणांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल नेहमी करत आलेलं आहे, पुढे सुद्धा करत राहील. आणि तुम्ही आम्हाला खूप म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन करत आहात, आम्हाला वेळ देता, त्याबद्दल चॅनलतर्फे मी सुद्धा तुमचा आभारी आहे. धन्यवाद. खूप माझा आभार आहे. धन्यवाद. करतो त्यामध्ये पांडुरंगाची कृपेने यश प्राप्त हो हीच पांडुरंगाच्या चरणी, गणरायाच्या चरणी प्रार्थना. ठीक आहे. धन्यवाद माऊली. धन्यवाद.